भारताच्या गुन्हेगारी इतिहासात आज एका प्रकरणाने नवं वळण घेतलं. प्रकरण आहे कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईशी संबंधित. बिश्नोई गँगचा प्रमुख लॉरेन्स बिश्नोई याचा सख्खा भाऊ अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून डिपोर्ट होऊन भारतात परत आणण्यात आलं आणि NIAनं त्याला अटक केली. अनमोल बिश्नोई हा काही साधा गुन्हेगार नाही. हा आहे परदेशातून एक मोठं क्राईम वॉर चालवणारा एक कुख्यात गुंड, जो भारतात अनेक प्रकरणांमध्ये जसं की हत्या, खंडणी यासारख्या गुन्ह्यात तो भारताला हवा होता. नुकत्याच दिल्ली मेट्रो स्टेशनजवळील बॉम्बस्फोट कटातील आरोपींना पकडण्यात भारतीय सुरक्षा यंत्रणेंना यश मिळालं आणि त्यामुळे पुढील घातपाताचा डाव उधळला आणि मोठी जीवितहानी टळली. त्या पार्श्वभूमीवर अनमोल बिश्नोईची अटक एक मैलाचा दगड ठरली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अनमोल बिश्नोई कोण आहे, लॉरेन्स बिश्नोईचं साम्राज्य नेमकं चालतं कसं आणि बिश्नोई गँगवर भारतात कोणकोणते गुन्हे दाखल आहेत. अमेरिकेने अनमोलला भारतात कसं डिपोर्ट केलं, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी आहे महेश मडके आणि आपल्या कोरा रकाना या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती, आपलं कोरा रकाना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आजच्या मुख्य विषयाला सुरुवात करूया. अनमोल बिश्नोई हा लॉरेन्स बिश्नोईचा सख्खा भाऊ आहे. लॉरेन्स स्वतः भारतातील एका तिहेरी सुरक्षा असलेल्या तुरुंगात सध्या कैद आहे. तिथूनच तो तुरुंगातून आपली गँग ऑपरेट करतो असंही बोललं जातं. लॉरेन्स तुरुंगात गेल्यानंतर त्याचं परदेशातील नेटवर्क सांभाळणं हे काम अनमोलच्या हातात आलं. त्याचं मुख्य काम होतं शूटर्सची व्यवस्था करणं, त्याच्या गँगला परदेशातून पैसे पोहोचवणं, सोशल मीडियावर धमक्या देणं आणि मोठ्या टार्गेट्सवर हल्ल्यांचं प्लॅनिंग करणं. ज्याचं एक जुनं टार्गेट तुम्हा सर्वांना ठाऊकच असेल, ते म्हणजे बॉलिवूड अभिनेता सलमान खान. 2022 नंतर अनमोल भारतातून गायब झाला. तो परदेशात बनावट पासपोर्टच्या आधारावर फिरत असल्याचा त्याच्यावर आरोप होता. आता अनमोलवर नेमके कोणकोणते आरोप आहेत ते जरा तपासूया. NIA, पंजाब, दिल्ली या पोलिसांच्या म्हणण्यानुसार अनमोलवर अत्यंत गंभीर आरोप आहेत. त्यातला पहिला आणि अगदी अलीकडचा आरोप म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईतील ज्येष्ठ नेते, ज्यांची बॉलिवूडमध्ये नेहमी उठबस असायची, विशेषतः सलमान खानसोबत, ते म्हणजे बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या कटात अनमोल महाराष्ट्र पोलिसांना हवा होता. हाच अनमोल बिश्नोई हा बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचा पोलिसांचा दावा आहे. दुसरा आरोप आहे तो म्हणजे पंजाबी प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्येचा. 2022 झालेल्या सिद्धू मूसेवाल्याच्या हत्येच्या कटामध्ये बिश्नोई गँगचा हात होता आणि त्यासाठी लागणारा लॉजिस्टिक सपोर्ट अनमोलने दिल्याचा पंजाब पोलिसांचा दावा आहे. अनमोलवर तिसरा महत्त्वाचा आरोप आहे बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी व त्याच्या घराबाहेर गोळीबार करण्यात अनमोलचा समावेश असल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्याच्यावर चौथा आरोप आहे परदेशातून खंडणी नेटवर्क चालवण्याचा. बिश्नोई गँगचे कोट्यवधी रुपयांचे खंडणी रॅकेट्स परदेशातून हाच अनमोल बिश्नोई ऑपरेट करत होता. भारतात ग्राउंड लेवलला काम करणाऱ्या शूटर्सना पैसे व शस्त्र पुरवण्याचं काम हा अनमोल करायचा. भारताची राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIAच्या म्हणण्यानुसार अनमोल हा बिश्नोई सिंडिकेटचा परदेशातील मेंदू आहे, म्हणजेच ही इज ओव्हरसीज ऑपरेशन्स हेड. बिश्नोई गँगचं नेटवर्क पाहिल्यानंतर आता वळूया अनमोल अमेरिकेत कसा अडकला त्याच्याकडे. झालं असं की 2022 नंतर अनमोल फेक पासपोर्टवर अमेरिकेत पोहोचला. स्वतःला भारत सरकारकडून धोका आहे असं सांगून त्याने अमेरिकेत आश्रय मागितला, पण अमेरिकन कोर्टाने 3 कारणांमुळे त्याचा अर्ज नाकारला. एक म्हणजे त्याच्यावर असलेले खुनाचे आणि दहशतवादी संघटनेचे आरोप, दुसरं म्हणजे तो भारतातून पळून आलेला आरोपी होता आणि तिसरं कारण म्हणजे त्याचा पासपोर्ट हा फेक असल्याचे सबळ पुरावे अमेरिकेकडे होते. असायलम रिक्वेस्ट रिजेक्ट होताच US इमिग्रेशन डिपार्टमेंटने त्याला डिपोर्टेशन ऑर्डर दिली. त्यानंतर भारताने त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस दाखल केली. त्यामुळे अमेरिकन सरकारने अनमोल बिश्नोईला चार्टर्ड विमानाने भारतात पाठवलं. त्याचं विमान भारतात उतरताच NIAने त्याला ताब्यात घेतलं. अशा रीतीने मोस्ट वॉन्टेड असणारा अनमोल बिश्नोई याच्या मुसक्या आवळण्यात भारताला यश आलं आहे. आता विषय बिश्नोई गँगचा निघालाच आहे, तर जरा लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या साम्राज्याची पार्श्वभूमी तपासूया. लॉरेन्स बिश्नोई एकेकाळचा कॉलेज लीडर, नंतर विद्यार्थी राजकारणातून थेट उत्तर भारतातला सर्वात कुख्यात डॉन अशी त्याची ओळख. डोक्यावर हुडी पांघरलेला हा लॉरेन्स अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईक बनला होता.
त्याचा जन्म राजस्थानमधील फाजिल्का हनुमानगड भागातला. सुरुवातीला तो कॉलेजमधल्या छोट्या मोठ्या टोळ्या बनवून दादागिरी करायचा. त्याच्यावर पहिला गुन्हा नोंदला तो 2010-11च्या सुमारास. लॉरेन्सचं नाव चर्चेत येण्याचं मोठं कारण म्हणजे त्याने बॉलिवूड अभिनेता सलमान खानला दिलेली जीवे मारण्याची धमकी. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्येतील त्याचा कथित सहभाग, त्याचं नेटवर्क पंजाब, राजस्थान, हरियाणा, दिल्ली या राज्यांमध्ये एवढंच नाही तर परदेशात कॅनडा, इंग्लंड, अमेरिका इत्यादी देशात चालायचं. सध्या लॉरेन्स हा भारतातील सर्वात कडक सुरक्षेत असलेल्या एका जेलमध्ये कैदी आहे. लॉरेन्स एकटा नसून त्याच्या गँगचे मोठे साथीदार आहेत. त्यापैकी एक म्हणजे कॅनडातील गोल्डी ब्रार. लॉरेन्सकडे 20-30 शूटरची टीम असायची. हे शूटर्स इतके क्रूर होते की ते अगदी सहज चालता बोलता लोकांचे जीव घ्यायचे. शोले सिनेमातील गब्बरची नसेल एवढी दहशत लॉरेन्स बिश्नोईनं पसरवली होती. बिश्नोई गँगचे मुख्य व्यवसाय म्हणजे खंडणी वसूल करणे, सुपारी किलिंग, लोकांच्या जमिनी बळकावणे, ड्रग्ज आणि शस्त्र तस्करी करणे. लॉरेन्स स्वतः सध्या भारतातल्या एका उच्च सुरक्षित असलेल्या जेलमध्ये कैद आहे, पण त्याच्या गँगचे ऑपरेशन्स मोठ्या प्रमाणात परदेशातून चालत असल्याचे पुरावे NIAकडे आहेत. लॉरेन्स आणि अनमोल हे दोघे भाऊ सध्या गजाआड आहेत. आता प्रश्न उरतो तो पुढे त्यांचं काय होणार. NIA त्यांची कसून चौकशी करणार आहे. त्यांना परदेशातून पैसा कोण देत होतं, कॅनडियन आणि भारतीय गँग्जमध्ये काय कनेक्शन आहे, शूटर्सच्या हालचाली कोण सांभाळत होतं, बाबा सिद्दीकी आणि सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येच्या केसमध्ये मूळ प्लॅनर कोण, लॉरेन्सशी त्याचा तुरुंगात दैनंदिन संपर्क कसा होता, या चौकशीतून बिश्नोई साम्राज्याचा मोठा भाग उघड होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, अनमोल बिश्नोईची अटक ही केवळ एका गुन्हेगारावर केलेली कारवाई नाही, तर परदेशातून चालणाऱ्या मोठ्या क्राईम नेटवर्कवर केलेला एक पोलीस स्ट्राईक आहे. आता तपास पुढे कसा जातो, कोणकोणते नवीन धागेदोरे समोर येतात आणि बिश्नोई साम्राज्यावर किती मोठा घाव बसतो हे आपण पुढील दिवसात पाहूया. जाता जाता एक नेहमीची पण महत्त्वाची विनंती, आपण जर अद्याप चॅनलवर नवीन असाल आणि कोरा रकाना आपलं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. पुढील अपडेट्स मिळवण्याकरता बेल आयकॉनचं बटन दाबायलाही विसरू नका. तेव्हा भेटूया पुढील भागात अशाच एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत